चित्रगुप्त जन्मकथा भाग 1. कधी विचार केलाय का माणूस मेला की पुढे काय होतं? फक्त शरीर पडतं की आयुष्यभर केलेल्या कर्मांची एक एक ओळ उघडली जाते? आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती फक्त मृत्यूनंतरची नाही, तर न्याय कसा जन्माला आला याची कथा आहे. त्या काळात सृष्टी चालू होती, पण मृत्यूनंतरचा हिशेब सांभाळणारा कोणीच नव्हता. यमराज होते, पण कर्मांची नोंद नव्हती. पापी सुटत होते, पुण्यवानांवर अन्याय होत होता. यमलोकात दररोज गोंधळ वाढत चालला होता. यमराजांच्या दरबारात आज अस्वस्थता होती. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच म्हणाले, जर कर्मांचा लेखाजोखा नसेल तर न्याय कसा होणार? यमराजांना जाणवलं, हा प्रश्न फक्त यमलोकाचा नाही, तर संपूर्ण सृष्टीचा आहे. म्हणून यमराज थेट ब्रह्मलोकाकडे निघाले. तो प्रवास साधा नव्हता, तो होता न्यायाच्या शोधाचा. ब्रह्मलोकात चारही वेद गुंजत होते आणि ब्रह्मदेव सृष्टीच्या निर्मितीत मग्न होते. यमराजांनी मस्तक झुकवलं आणि म्हणाले, प्रभू, मृत्यू माझ्या हाती आहे, पण न्याय नाही. लोक पाप करतात पण पुरावा नसतो. लोक पुण्य करतात पण त्याची नोंद नाही. असंच चालू राहिलं तर धर्माचं संतुलन ढासळेल. ब्रह्मदेव काही क्षण मौनात राहिले. तो मौन खूप काही सांगणारं होतं. मग ब्रह्मदेव म्हणाले, यमराज, न्यायासाठी फक्त शक्ती नाही, तर बुद्धी आणि लेखन लागते. असा कोणी हवा जो प्रत्येक जीवाचं प्रत्येक कर्म लिहील. तो फक्त कृतीच नाही, तर मनातले विचारसुद्धा नोंदवील. हे ऐकताच यमराज स्तब्ध झाले. प्रभू, असा कोणी शक्य आहे का? ब्रह्मदेव मंद हसले. तो जन्म घेईल माझ्याच चित्तातून. तेवढ्यात ब्रह्मदेवांनी ध्यान धारण केलं. संपूर्ण ब्रह्मलोक प्रकाशाने भरून गेला. त्या प्रकाशातून एक दिव्य आकृती हळूहळू प्रकट होऊ लागली. हातात लेखणी, समोर विशाल ग्रंथ, डोळ्यात गहन शांतता आणि चेहऱ्यावर न्यायाचं तेज. ब्रह्मदेव म्हणाले, हा आहे चित्रगुप्त. हा प्रत्येक जन्म, प्रत्येक श्वास, प्रत्येक विचार लिहून ठेवील. आजपासून कोणतंही कर्म हरवणार नाही. यमराजांनी दंडवत घातला. त्यांना समजलं होतं, आज मृत्यूपेक्षा मोठी गोष्ट जन्माला आली आहे, ती न्याय. पण चित्रगुप्तांचा पहिला दिवस यमलोकात कसा गेला? पहिलाच पापी कोण होता? आणि मनातल्या पापांची नोंद कशी घेतली गेली? हे सर्व आपण पाहणार आहोत पार्ट 2 मध्ये. जय धर्मराज, जय चित्रगुप्त महाराज.